वटवृक्षाला 7 फेरे मारून पुढच्या 7 जन्मासाठी हाच पती मिळो, त्याला दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतात. आपल्या सोबत तुम्ही एक कावळा सुद्धा दिला आहे. एक आपल्याला मूर्ती दिसते कावळ्याची. आजच्या घडीला असं आहे, आज जर वाद चालू झाला तो माणूस मेल्यावर सुद्धा त्याचा निकाल लागत नाही. आमच्याकडे काही लोक असे का जे मेल्यानंतर त्यांच्या डिग्री आलेले काय फायदा. हे नुसतं चक्रमार आणि ते बाई तिकडे आयुष करत राहते. माणसाने नुसतं इकडे तिकडे पाहिलं बी त्याच्यावर गुन्हा दाखल. ह्या जन्मामध्ये पत्नी पीडिताला एवढ्या असह्य वेदना झालेल्या आहे, ते पुढचे 7 जन्म स्वप्न पण पडत नाही. आम्ही दररोजचं बघतो, अरे आजचा दिवस कसा गेला, बस झाला संपला. हे राजा यांचं ऐकू नको. या खोटारड्या आहे, ह्या उद्या तुम्हाला येऊन खोटं नाटक सांगतील. हा प्रति आम्हाला दीर्घ आयुष्यासाठी द्या, याला दीर्घ आयुष्यमान 7 जन्मासाठी. ह्या जन्मामध्ये पत्नी पीडिताला एवढ्या असह्य वेदना झालेल्या आहे, ते पुढचे 7 जन्म स्वप्न पण पडत नाही. आम्ही दररोजचं बघतो, अरे आजचा दिवस कसा गेला, बस झाला संपला. आजच आम्ही सांगतो का उद्या येतील, सांगतील, त्यांचं ऐकू नको. आणि मग आम्ही या पिंपळ पौर्णिमा करतो, कारण पिंपळ हा मुंजा आहे. या मुंजाला साकडे घालतो का, हे मुंजा यांचं ऐकू नको. या मुंजाला आम्ही 108 उलट्या मारतो. त्यांनी 7 मारल्या तर आम्ही दरवर्षी 108 उलट्या फेऱ्या मारतो का आमच्यासाठी जे काही मारलेले असं ते निघून जावा. आणि आज ह्या दुष्ट आणि भांडखोर पत्नी बायका आम्हाला मिळवणं, यांच्यापासून आमची लगेच सुटका व्हा. 19 नोव्हेंबर 2017 जागतिक पुरुष दिनाच्या दिवशी आम्ही आश्रम स्थापन केला. 2017 पुढच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण होते. दरवर्षीप्रमाणे पिंपळ पौर्णिमा ही साजरी केलेली आहे. त्याचं आमचं भावना असं आहे का उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे. उद्या जे पत्नी पीडित आहे त्यांच्या वटवृक्षाला 7 फेरे मारून पुढच्या 7 जन्मासाठी हाच पती मिळो, त्याला दीर्घायुष्य मिळो अशी प्रार्थना करतात. तर आम्ही त्याच्यासाठी आज आम्ही एक दिवस अगोदरच ते यमराजा बिजी राहील, त्या सगळ्याजण खोटं नाटक सांगत राहील म्हणून आम्ही आज सांगतो की हे यमराजा यांचं ऐकू नको. या खोटारड्या आहे, ह्या उद्या तुम्हाला येऊन खोटं नाटक सांगतील. हा प्रति आम्हाला दीर्घ आयुष्यासाठी द्या, याला दीर्घ आयुष्यमान 7 जन्मासाठी. ह्या जन्मामध्ये पत्नी पीडिताला एवढ्या असह्य वेदना झालेल्या आहे, ते पुढचे 7 जन्म स्वप्न पण पडत नाही. आम्ही दररोजचं बघतो, अरे आजचा दिवस कसा गेला, बस झाला संपला. तर अशा परिस्थितीत मला उद्या येऊन काहीतरी सांगून खोटं, आम्हाला तर बोलताच खोटं, कोर्टात पण खोटंच बोलता, पण मग कोर्टात देवाला पण खोटं बोलतील. म्हणून आजच आम्ही सांगतो का उद्या येतील, सांगतील, त्यांचं ऐकू नको. आणि मग आम्ही या पिंपळ पौर्णिमा करतो, कारण पिंपळ हा मुंजा आहे. या मुंजाला साकडे घालतो का, हे मुंजा यांचं ऐकू नको. या मुंजाला आम्ही 108 उलट्या मारतो. त्यांनी 7 मारल्या तर आम्ही दरवर्षी 108 उलट्या फेऱ्या मारतो का आमच्यासाठी जे काही मारलेले असं ते निघून जावा. आणि आज ह्या दुष्ट आणि भांडखोर पत्नी बायका आम्हाला मिळवणं, यांच्यापासून आमची लगेच सुटका व्हा. जर पिंपळ वट पौर्णिमा जर केल्यानंतर जर दीर्घ आयुष्य मिळून जर 7 जन्म मिळत असेल, ते जर आख्यायिका खरी असेल तर नक्कीच आमची पण खरी होईल. आम्ही पण जे मागणी करतो ते पिंपळाला उलट्या 108 मारून, तर आमची पण खरी होईल. म्हणून आम्ही ते पिंपळ पौर्णिमा ही साजरी करत असतो. आपल्या सोबत तुम्ही एक कावळा सुद्धा दिला आहे. एक आपल्याला मूर्ती दिसते कावळ्याची. काय सांगाल, काय भावना, कावळा कशासाठी आहे? कावळा हे आमचं प्रेरणास्थान आणि दैवत पण आहे. त्याचं कारण असं आहे की कावळ्याचे जे मादी कावळा असतो, तो मादी कावळा हा नर कावळ्यासोबत केवळ अंडे तयार होऊन अंडे द्यायपर्यंत मादी त्यासोबत असते. त्या अंडे दिल्यानंतर ते मादी कावळा हे निघून जाते आणि त्या अंड्यातून पिलं बाहेर काढून त्याचं संगोपन करून लहानचं मोठं करायचं काम हा नर कावळा करतो. त्याचप्रमाणे आमच्याकडे बरेचसे पत्नी पीडित असे की त्यांचे लहान लहान महिना 2-4 महिन्याचे पोरं सोडून बायका पळून दुसऱ्याबरोबर निघून गेल्या. ते मादी कावळा तरी दुसऱ्याबरोबर निघून गेले की याच्यावर भांडत नाही किंवा याच्या मागे लागत नाही किंवा याच्यावर केस टाकत नाही. पण आजची परिस्थिती अशी आहे की दुसऱ्याबरोबर पण निघून जाते, तिकडे काय करायचं ते करते, पण नवऱ्यावरती एवढ्या केस टाकते. निसं नवऱ्यावर नाही, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या भावावर, बहिणीवर सगळ्यावर केस टाकते. मग अशा वेळेस तो नवरा हतबल होऊन जातो आणि हतबल होऊन पार सुसाईड करण्यात त्याच्यात जातो. मग आमचा प्रेरणास्थान आहे की तो पक्षी असून सुद्धा तो पिल्लाला लहानचं मोठं करून कावळे उडताचे, कावळ्याची प्रजाती पुढे जातीचे. तर मग त्यांच्याकडून आम्ही प्रेरणा घेतो. पक्षी असून असं करू शकतो तर आपण तर मानव आहे. म्हणून आमचं ते प्रेरणास्थान आहे. आम्ही त्यांची पूजा करूनच दररोजचा दिवस सुद्धा आमचं त्यांचा पूजा करून जातो आणि दरवर्षी आम्ही या दिवशी त्यांची पूजा करतो. हे असं सुचलं काही, मी काय कोणून डिग्री घेऊन याचा संस्थापक नाही झालो. पहिला 3 वर्ष मी याच्यात एवढा पिछाडला गेलो, एवढा भयानक त्रास मला दिला का मला कोणी राहायला पण घर दिलं नव्हतं. माझ्या सख्या बहिणीच्या घरात जेव्हाच मी गेलो, इकडे भांडणं झाल्याच्या नंतर माझ्या दाजीला अटॅक आला होता. अरे माझं नाव येईन, माझ्या घरी राहीन, आणि याच्या बायकोला जर कळालं तर याची बायको माझं नाव टाकीन. कारण माझी बायकोची परिस्थिती आज झाली होती, मी ज्याच्या बरोबर दिसेल त्याचं नाव टाकून देत होते. म्हणजे ज्याचं दिसेल त्याचं नाव तर माझ्या बरोबर लोक पळून जात होते. मग अशा वेळेस अशी परिस्थिती आल्याच्या नंतर मी बऱ्याच ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला, मला कोणी राहू दिलं नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण कुठंतरी एखादं बाहेर निघाल्यानंतर का आपण काहीतरी तयार करून ठेवलं पाहिजे, ज्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी हकलला की तो माणूस इथं आला पाहिजे, आपण त्याला प्रेमाने आदराने त्याला बाहेर काढलं पाहिजे. ही संकल्पना तेव्हा आली. बरेचसे नंतर पत्नी पीडित एकत्र आले
आम्ही आश्रम स्थापन करून टाकला. आता किती वर्ष झाले ते आश्रम? 19 नोव्हेंबर 2017 जागतिक पुरुष दिनाच्या दिवशी आम्ही आश्रम स्थापन केला. पुढच्या वर्षी 10 वर्ष पूर्ण होते.